नमस्कार। राजकीय पटलावर एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा घडते पण त्याची चर्चा होते, कारण ती घडलेली छोटीशी गोष्ट, घेतलेला छोटासा निर्णय हा वाटतो तितका साधा, सोपा आणि सरळ नसतो। त्याच्यामागे काहीतरी ठाम भूमिका असते, रणनीती असते, काहीतरी घेतलेला निर्णय असतो। त्याचे पडसाद हे लॉंग टर्म साठी महत्त्वाचे असतात। मी हे सगळं कशाविषयी बोलतेय? मी बोलतेय उद्धव ठाकरेंनी नुकताच घेतलेला निर्णय। उद्धव ठाकरेंनी हे जाहीर करून टाकले की मी विधान परिषदेवर यावेळेला जाणार नाही। त्यामागे त्यांची भूमिका काय? त्यांनी असा निर्णय का घेतला? रिमोट कंट्रोलच्या भूमिकेमध्ये आता ते पुन्हा असणार आहेत का? अशा सगळ्या चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करूया, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उद्धव बाळासाहेब ठाकरे विश्वासार्ह शपथ घेतो की राजकारणामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये 2019 वर्ष फार फार महत्त्वाचं राहिलं, कारण 20-25 वर्ष असलेली भाजप आणि शिवसेनेची युती, भाजप आणि शिवसेनेचा घट्ट बॉन्ड हा तुटला। शिवसेना आणि भाजपची ताटातूट झाली। ती ताटातूट यासाठी झाली की उद्धव ठाकरे असं म्हणाले की त्यांना भाजपकडून 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची कमिटमेंट देण्यात आलेली होती, मात्र कमिटमेंट ते पाळत नाहीयेत आणि त्यामुळे आता आम्ही दोघं एकत्र पुढचा प्रवास करू शकत नाही। मग शिवसेना आणि भाजप वेगवेगळे झाले। 2019 वर्ष यासाठी सुद्धा महत्त्वाचं होतं आणि धक्कादायक होतं। ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी एक वेगळाच निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्या सोबत मोठ बांधली आणि उभी राहिली महाविकास आघाडी। अक्षरशः त्यावेळेला सगळ्या अभ्यासकांना, राजकीय विश्लेषकांना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं की दोन अत्यंत टोकाच्या भूमिका असलेले, राजकीय भूमिका, हिंदुत्वाची भूमिका, अशा वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका असलेले शिवसेना आणि काँग्रेस एकत्र महाविकास आघाडी स्थापन करून कसे काय सत्ता स्थापणार। पण सगळ्यांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा मागे राहिल्या। अजूनही महाविकास आघाडी अस्तित्वात आहे। दुसरा 2019 मध्ये धक्का बसला तो म्हणजे आत्तापर्यंत तरी असं कधी झालं नव्हतं, म्हणजे 2019 पर्यंत तरी असं कधी झालं नव्हतं की ठाकरेंपैकी कुणीतरी निवडणुकीला सामोरं जात आहे, म्हणजे संसदीय सक्रिय राजकारणामध्ये कुणीतरी सहभागी होत आहे। असं ठाकरे कुटुंबामध्ये आत्तापर्यंत 2019 पर्यंत तरी तसं झालं नव्हतं। पण 2019च्या निवडणुकांमध्ये हे झालं। सगळ्यात आधी करून दाखवलं आदित्य ठाकरेंनी। तो फक्त आदित्य ठाकरेंचा निर्णय नव्हता, तर तो ठाकरे कुटुंबाचा म्हणून निर्णय होता। तो पुढची उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी असणार आहे या संदर्भातला निर्णय होता। आदित्य ठाकरे आधी निवडणुकीला सामोरे गेले। वरळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून सुद्धा आले आणि आमदार सुद्धा झाले। त्यानंतरचा सगळ्यात मोठा निर्णय ठरला उद्धव ठाकरेंसाठी किंवा शिवसेनेसाठी, तो म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचे आणि महाराष्ट्राचे, म्हणजे महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदासाठी ते गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। म्हणजेच ठाकरे कुटुंबातला दुसरा व्यक्ती, आधी आदित्य ठाकरे आणि मग उद्धव ठाकरे स्वतः हे संसदीय सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झाले। मग ते मुख्यमंत्री झाल्यावर विधान परिषदेवर निवडून सुद्धा गेले। म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत आणि त्यांनी जेव्हापर्यंत निर्णय घेतला तेव्हापर्यंत तो ठाम राहिला, त्यांच्या जाईपर्यंत तो ठाम राहिला की आपण संसदीय सक्रिय राजकारणामध्ये सहभागी व्हायचं नाही, आपण बाहेर राहायचं या राजकारणामध्ये आणि आपण रिमोट कंट्रोल, म्हणजे हातात आपल्या रिमोट कंट्रोल असणार शिवसेनेचा, पण आपले नेते, आपले कार्यकर्ते यांना नगरसेवक करायचं, यांना मंत्री करायचं, यांना आमदार खासदार करायचं आणि सत्ता आपल्या हातात ठेवायची। हे रिमोट कंट्रोल राजकारण, म्हणजे त्यावेळच्या माध्यमांनी दिलेलं आणि राजकीय स्थितीने दिलेलं हे नाव आहे की रिमोट कंट्रोल राजनीती। तर ही रिमोट कंट्रोल राजनीती बाळासाहेबांनी केली। त्यांच्याकडे भयंकर वकूब होता, कमांड होती, पक्ष कसा सांभाळायचा, व्यवस्थापन कसं करायचं, कोण या जागी योग्य आहे, कोण त्या जागी अयोग्य आहे, या सगळ्या गोष्टी कोळून पाहिले होते बाळासाहेब ठाकरे आणि तेच पुढे सुद्धा होईल असं वाटलं होतं। पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ते बदललं।
सगळ्यात आधी तर ही गोष्ट खूप मोठी होती, हा बदल खूप मोठा होता शिवसेनेसाठी की काँग्रेस सोबत ते जातील. आणि दुसरा मोठा बदल होता तो म्हणजे आदित्य ठाकरे स्वतः संसदीय सक्रिय राजकारणामध्ये येतील, मग उद्धव ठाकरे सुद्धा येतील. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या म्हणजे रिमोट कंट्रोल राजनीतीच्या वाटचालीकडे उद्धव ठाकरे जात आहेत का हे बघावं लागेल. कारण आता त्यांनी हा निर्णय जाहीर केलाय की विधान परिषदेवर मी जाणार नाहीये. त्यांनी नाव जाहीर करून टाकलेलं आहे की दानवेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उतरतील आणि उमेदवारी त्यांना दिली जाईल. तर त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे सक्रिय राजकारणामधून संसदीय सक्रिय राजकारणामधून बाहेर राहून राजनीती करणार आहेत का, शिवसेना चालवणार आहेत का? कारण शिवसेनेसमोर खूप आव्हानं आहेत. शिवसेना अजून सुद्धा खूप चांगल्या ताकदीनं बांधावी लागणार आहे, ती वाढवावी लागणार आहे. आपले खासदार आणि आमदार टिकवावे लागणार आहेत. त्यांच्याशी संवाद सतत प्रस्थापित करत राहावा लागणार आहे. त्यांच्या मनामध्ये मी लांब नाहीये, मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या कायम जसं आपण बघतो की शिंदे कायम लोकांमध्ये असतात, शिंदे कायम सगळ्या आमदार खासदारांशी सतत संवादात असतात, घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं आणि ती सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. तसंच उद्धव ठाकरे आपली रणनीती राजनीती बदलतात का? जसं बाळासाहेब सगळ्यांना बांधून ठेवू शकले होते तसं उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे शिवसेनेला बांधून ठेवू शकतील का, या सगळ्या चर्चेत आणि त्याकरताच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इतकी सगळी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत. त्याचबरोबर तब्येतीची सुद्धा काही आव्हानं अर्थातच उद्धव ठाकरेंसमोर आहेत. त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतलाय का हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि याहून जास्त कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला हे सांगा की रिमोट कंट्रोल राजनीती आत्ताच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या चालू शकणार आहे का? उद्धव ठाकरे या अनुषंगाने आपल्या पक्षाला आणि आपल्या नेत्यांना बांधून ठेवू शकणार आहेत का? जसा बाळासाहेबांमध्ये रिमोट कंट्रोलचा वकूफ आपण पाहिला होता त्याच पद्धतीचं राजकारण उद्धव ठाकरे करू शकणार आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला लाईक करायला, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.